रामकृष्ण हरी. संत शेख मोहम्मद महाराज योग संग्राम या ग्रंथातून या समाजाला खरा भक्तीचा, शांतीचा, आनंदाचा आणि माणसाने कसं जगावं याचा मार्ग सांगतात. त्या सर्व शक्तिमान भगवंताशी कसं जोडलं जावं हे सांगतात. ते वेगवेगळ्या उदाहरणातून ते पटवूनही देतात. ज्याप्रमाणे तेलाचा घाना पेंड धरून फिरतो आणि तो घाना तेल सोडतो आणि पेंड धरतो, तसं जे खरे भक्त असतात ते भक्तीची खरी चव घेतात आणि जे स्वतःला पंडित म्हणून घेतात ते मात्र पेंड धरून बसतात. त्यांना तेलाचा काही अनुभव येत नाही. ऊस हा गोडी घेऊनच वाढत असतो पहा, आणि त्याला गोडीची आवश्यकता नसते. तसं हे साधू, संत, ऋषी यांच्यामध्ये ते ज्ञानाचं भांडार असतं. यांना खऱ्या भक्तीची चव माहीत असते. त्यांच्यात गोडी असते. जीवाच्या अंगावर केस वाढत असतात पहा. मनुष्य असेल, प्राणी असतील, त्यांच्या अंगावर हे केस वाढत असतात, परंतु त्या जीवाला ते माहीत नसतं, म्हणजे ते नकळत वाढत असतात. त्याप्रमाणे हे वेद सगुण निर्गुणाचे वर्णन करतात, परंतु त्यांना भक्ती रस कळत नाही. पहा किती एक छान उदाहरण दिलंय की मनुष्याच्या अंगावर, या जीवाच्या अंगावर केस वाढत असतात. तसं जे खरी भक्ती करतात त्यांना भक्ती रस कळतो, परंतु जे या वेदांमध्ये वर्णन करतात, सगुण निर्गुणाचं वर्णन करतात, त्या वेदांनाही हा भक्ती रस कळत नाही. दूध काढले आणि त्यात पाहिलं तर तूप दिसणार नाही, त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते. तसं भगवंताला शोधायचं असेल तर भक्ती करावी लागेल, नुसतं पाहून चालणार नाही. हे सांगताना संत शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून म्हणतात, रवी निवडू नेने घृता लागुनी, तैसे वेदनेने ईश्वर धनी, शोका पातला स्तवना लागुनी, अंधधर्म जागो जैसा. रवी ज्याप्रमाणे तुपाला निवडून काढू शकत नाही, जे रवी म्हणजे काय, आपण जे घुसळण करतो तो रवी ज्याप्रमाणे तुपाला निवडून काढू शकत नाही, त्याप्रमाणे वेदांच्या योगाने सर्व शक्तिमान भगवंताला जाणता येणार नाही. तद्वत तो आंधळा धर्म ठरेल. म्हणून हे वेदही भक्तीचं वर्णन करतील, परंतु भक्तीचा रस आहे तो मात्र खरे भक्तच घेतील. हे संत शेख मोहम्मद महाराज आपल्याला सांगतात. रामकृष्ण हरी.